देशात आता फक्त 5 आणि 18% जीएसटी स्लॅब असणार। उद्यापासून जीएसटीचे नवे दर लागू होणार। पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना नवरात्रीचं गिफ्ट। जीएसटी कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खर्चात बचत होणार। घर, टीव्ही, फ्रिज, कार, बाईक, हॉटेल स्वस्त होणार। व्यापारी तरुणांना मोठा फायदा होईल। पंतप्रधान मोदींची घोषणा। भारतात तयार झालेल्या वस्तू वापरण्यावर भर द्या। गर्वानं बोला, आम्ही स्वदेशी वस्तू विकत घेतो। लघु सूक्ष्म कुटीर उद्योगांकडून मोठी अपेक्षा। विकसित भारतासाठी पंतप्रधान मोदींचा नवा मंत्र। जीएसटी सेकंड जनरेशन रिफॉर्म हे क्रांतिकारी पाऊल। देशांतर्गत मागणी वाढणार, अर्थव्यवस्थेला चालना मिळणार। जीएसटी दर कमी केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींचे आभार। जालन्यात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न। काही तरुणांनी काळे झेंडेही दाखवले। आंदोलकांकडून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा। ते जरांगेंचे दलाल, अतिरेकी विचारांचे लोक, अशा हल्ल्यानं मला थांबवू शकत नाही। जालन्यातील हल्ल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया। लक्ष्मण हाकेंच्या संदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल। हाकेंना पैशांची ऑफर, ड्रायव्हरचा यूपीआय देताच तरुणांना हाकेंची लाच काढली। तर मी लाचखोर असल्यास जेलमध्ये टाका, हाकेंचं स्पष्टीकरण। हाकेंना बदनाम करण्यासाठी षडयंत्र, हाकेंनी स्वतःहून पैसे मागितले नाही। विजय वडेट्टीवारांकडून लक्ष्मण हाकेंची पाठराखण। काँग्रेस, राहुल गांधी मराठा समाजाविरोधात गेले। राज्यात काँग्रेसचा देव्हारा काढायला वेळ लागणार नाही, जरांगेंचा इशारा। बावनकुळेंनी जिया रद्द करण्यासाठी पुढे पाऊल टाकावं, अन्यथा ओबीसींची पिढीभर उद्ध्वस्त होईल। वडेट्टीवारांचं वक्तव्य। तर वडेट्टीवारांनी ओबीसी समाजाच्या नावानं दुकान मांडलंय, बावनकुळेंची टीका। एससी आरक्षणाकडे वाकड्या नजरेनं पाहिल्यास डोळे काढून हातात देऊ। इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचा लक्ष्मण हाकेंना इशारा। तर पुन्हा भीमा कोरेगावचा इतिहास घडेल म्हणत सचिन खरातही आक्रमक।